संतोष देशमुखांच्या हत्येच्या प्रकरणानंतर बीडमधील गुन्हेगारीच्या अनेक घटना समोर आल्या आहेत। आकाचा आका असं म्हणत रान पेटवणाऱ्या आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता सतीश भोसले उर्फ खोक्याचे अनेक कारनामे बाहेर येत आहेत। बीडमधील एका व्यक्तीला खोक्याने जबर मारहाण केली होती। त्याचबरोबर पैशाचा मास दाखवतानाही त्याचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय। आता परत त्या खोक्याचा नवीन कारनामा बाहेर आलाय। त्याने वन प्राण्यांची शिकार केल्याचे समोर आले। वन विभागाने त्याच्या घराची झडती घेतली तेव्हा वन प्राण्यांचे मांस आढळून आले। प्राण्यांची चरबी आणि गांजा देखील आढळून आला आहे। सोबतच काळवीट व मोर पकडण्यासाठीचे जाळे सुद्धा सापडले आहे। या सोबतच काही हत्यारे सुद्धा खोक्याच्या घरी सापडलेत। यानंतर चौकशी करून त्याच्यावर कारवाई सुरू केली आहे। गुन्हेगारी व गुंडगिरीवर ज्या भाजप आमदार सुरेश धस यांनी आवाज उठवला होता, त्याच सुरेश धस यांच्या कार्यकर्त्याच्या या प्रतापाने सुरेश धस सुद्धा चांगलेच अडकले आहेत। सतीश उर्फ खोक्यावर राजकीय वरदहस्त असल्यानेच त्याची दादागिरी सुरू होती अशी चर्चा सुरू आहे। खोक्याने आतापर्यंत 200हून अधिक काळवीट, मोर, ससे, हरिण यांची शिकार केल्याचे उघड झाले। एवढंच नव्हे तर खोक्याने एका शाळेत जाऊन हातपाय तोडण्याची धमकी देणारा व्हिडिओ व्हायरल झाला आहे। या खोक्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत। विशेष म्हणजे तो आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता आहे। धस यांनी सुद्धा हे मान्य केले। हा खोक्या मूळचा बीड जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील झापेवाडीचा रहिवासी आहे। भाजपच्या भटके विमुक्ती आघाडीचे पदही त्याच्याकडे आहे। खोक्या भोसलेची शिरूर भागात गोल्डमॅन म्हणून ओळख आहे व त्याची दहशतही आहे। गेल्या 24 तासात या खोक्याचे अनेक धक्कादायक व्हिडिओ बाहेर येत आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्रातून यावर संताप व्यक्त केला जातोय। पोलिसही त्याला अटक करण्यासाठी शोध घेत आहेत, परंतु राज्यात कायदा सुव्यवस्था आहे का असा प्रश्न मात्र निर्माण झालाय। संतोष देशमुख हत्या प्रकरण असो किंवा या खोक्या भोसलेचे प्रकरण, या गाव गुंडांना कोणाचीच भीती नाहीये का की राजकीय वरदहस्तामुळे अशा अनेक खोक्या महाराष्ट्रात कायदा पायदळी तुडवत गुन्हेगारी वाढवत आहेत। दररोज घडणाऱ्या अशा घटनांमुळे महाराष्ट्राचे वातावरण दूषित होऊन नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले। त्यामुळे अशा लोकांवर कठोरात कठोर कारवाई करावी अशी जनतेची मागणी आहे। तुम्हाला काय वाटतं? बिंदास्त बोला आणि आपल्या बिंदास्त बोलू चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।